किरकोळ झालेल्या भांडणाच्या रोषातून चिडून तिघांनी मिळून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्यारानं डोक्यात, मानेवर, छातीवर, हातावर, पोटावर गंभीर वार करून 32 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला। ही घटना गुरुवार दिनांक 17 रोजी रात्री 10च्या सुमारास महूद तालुका सांगोला येथील साठेनगर समाज मंदिराजवळ घडली। सुनील अनिल कांबळे वय वर्ष 32 राहणार महूद साठेनगर तालुका सांगोला असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी पोलीस फौज पाट्यासह धाव घेत तातडीने संशयितांना ताब्यात घेतले। दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावं, गुन्ह्यातील मास्टर माइंडला शोधून काढावं या मागणीसाठी मृतांच्या संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रोश करत महूद दिघंजी रोडवरील साठेनगर जवळ 1.5 तास रास्ता रोको केल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता। पोलिसांनी सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानं रास्ता रोको मागे घेण्यात आला। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।